म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख बाईना श्रीमुख आवडीने बाईना श्रीमुख आवडीने बाईना श्रीमुख आवडीने बाईना श्रीमुख आवडीने हर गाळा कासे पीतांबर तुळसी 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 हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे रंग हर गाळा कासे पीतांबर तुळसी 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 हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर विठोबार कुमाये बार विठोबार कुमाई कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमाई
स्टँड वर घे हॅलो स्टँड वर घे वर. हॅलो 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 समोर येऊन बसा त्याच्यावर बसू नका वर बसायला. इकडे माग जे महिला मंडळ आहे त्यांनी समोर या कृपया. चला चला महिला मंडळ समोरची. चला उलट कीर्तन सुरू झाल्यावर पस्तावा येईल आपण पुढे बसायला पाहिजे होतं असं. चला राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण बॉक्सला आवाज दे की याला खाली. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी टाळ वाजवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा टाळ वाजवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवारा बाप रखुमा देवारा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम. हॅलो आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांची या बसता संगी संतांची या बसता संगी संतांची या मी अंगी बैसता संगी संतांचिया बैसता संगी संतांचिया बैसता संगी संतांचिया आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांची या बसता संगी संतांची या बसता संगी संतांची या आढळ वैराग्य अंगी बैसता संगी संतांचिया बैसता संगी संताचिया बसता संगी संताचिया दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे दिव्य भोगे विटे मना मृतिके समान सोने रूपे मृतिके समान सोने रूपे मृतिके समान सोने रूपे परमामृता नाही चाळ अप्सरात वाढ वाटते त्या अप्सरात वाढ वाटते त्या अप्सरात वाढ वाटते त्या परमामृता नाही चाळ अप्सरा गोवाळ वाटते त्या अप्सरा गोवाळ वाटते त्या अप्सरा गोवाळ वाटते त्या दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे
दिव्य भोगी विटे मना मृतिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे निळा म्हणे इहलोकीचे भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी निळा म्हणे अलोकीचे भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी निळा म्हणे इहलोकीचे भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी म्हणे इहलोकीचे भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे दिव्य भोगे विटे मना मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे विठोबार कुमाई टाळ्या वाजवा. हरी जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाई जय विठोबार जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई आढळ वैराग्य आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य आढळ वैराग्य आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य आढळ वैराग्य प्रगटे आढळ वैराग्य प्रगटे
भोगे देऊया भोगे विटेवाडा देऊया भोगे विठ्ठल 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 कुंडली गोवार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडली हॅलो थाप टाका व्यभोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे परमामृता नाही चाड परमामृता नाही चाड अप्सरा द्वाड वाटती त्या दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे निळा म्हणे इहलोकीचे निळा म्हणे इहलोकीचे
भोगते साचे वमना परी दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 यदक्षरमनाखेयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणो श्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझे देवा दीना दुर्बळाची देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी 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 माझी सेवा घ्यावी 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 माझी सेवा घ्यावे घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावे घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी 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 माझी सेवा घ्यावी 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 माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी देवा घ्यावे घ्यावी घ्यावी माझी देवा आढळ वैराग्य प्रगटी अंगी बसता संगी संतांची दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे प्रस्तुतस्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके लढीवाळ असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज कृपांकित असणारे पिंपळनेर क्षेत्र निवासी श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगाद्वारा श्री निळोबाराय श्री संतांच्या संगतीचं दुर्लभ फल प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला विस्तृत विवेचन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तासा
आपल्या या पुण्यपावन भूमीमध्ये श्रीपूर या गावामध्ये गेल्या 26 वर्षापासून श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. म्हणजे रौप्य महोत्सव झालाय, 25 वर्ष झाले. म्हणजे 2 तप होऊन गेले, 2 तप झाले. एखादी गोष्ट सुरू करायची फार सोपं असतं, पण टिकवायची फार अवघड असतं. आमचे गुरुवर्य असं सांगायचे, आरंभशूर खूप जण आहे पण टिकाऊशूर फार कमी आहे. आरंभ कोणी करून देतं, घ्या महिन्याच्या एकादशीला कीर्तन, घ्या महिन्याच्या चतुर्थीला, पण किती टिकले? टिकत नाही. टिकवणारे फार कमी आहे. आपण तो उत्सव टिकवला. खरं तर असे उत्सव आपल्या या भारतभूमी भारत खंडामध्ये अखंड असे उत्सव व्हावे आणि त्यातून भक्ती मार्गाला जन लागावे या हेतूने आज गोंदवलेकर महाराजांच्या या जन्मोत्सवानिमित्त, तशी तर गोंदवलेकर महाराजांची 181वी जनजयंती आहे आणि आपण हे 26 वर्षापासून हा उत्सव करताय. त्याचबरोबर जे हा उत्सव चालवताय ते श्रीराम भक्त मंडळ म्हणजे आपले मार्डीकर सर्व परिवार. मला विशेष वाटलं, मी बोललोय सुद्धा त्यांना बरं का, आमच्याकडे आमचे भाऊबंद, आम्ही पूर्वेला तर ते पश्चिमेला आहे, पण तुम्ही सगळे एकत्र आहे. फार विशेष वाटतं व असं प्रेम पाहिल्यानंतर खरंच विशेष वाटतं की तुम्ही भाऊबंद एकत्र येतात, कार्यक्रम करतात. काय सांगावं तुम्हाला. तर असा सगळा मार्डीकर परिवार, आमचे मोरेश्वर भाऊंची आमची 7-8 वर्षापासूनची ओळख आहे. आम्ही धर्मकार्यामध्ये एकत्र होतो. आता हे थोडंसं बंद केलं आम्ही. बंद म्हणजे धर्मकार्य नाही बंद केलं, परंतु आम्ही जे ॲग्रेसिव्ह होतो ते ॲग्रेसिव्हपणा आम्ही आता बंद केला. का? एक समाजाचा सपोर्ट आपल्याला मिळत नाही. धर्मकार्यामध्ये आम्ही सांगणारे भरपूर असतात की तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या मागे आहे, पण ज्या वेळेला केसेस अंगावर पडतात ना त्यावेळेला कोणी येत नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं बंद केलं. पण आता कीर्तनाच्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही हे धर्मकार्य लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणून त्यांची ना आमची 7-8 वर्षापासूनची ओळख आहे. ते मागेही मला कीर्तनाकरता बोलले होते, परंतु ह्या वर्षी येण्याचा हा आलेला योग आणि त्यानिमित्ताने तुमच्या दर्शनाचा झालेला लाभ. त्याचबरोबर शिवधैर्य बौद्धेश सामाजिक संस्था म्हाळुंग श्रीपूर यांच्या पण विद्यमानाने आपल्याकडे जे सहकार्य करतात विशेष अशा प्रकारचं, ते मोहसिन पठाण जे नगरसेवक आहे श्रीपूर म्हाळुंग या नगरपंचायतीचे, असे कमाल वाटते मला. एक नवल आहे ऐकावं. त्यांनी आपलं सहकार्य करावं म्हटल्यानंतर काय कमाल आहे. वाह वाह. आणि म्हणून त्यांचं सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला योग, उपस्थित असणारे, माफ करा मला सर्वांचं नाव परिचित नाही, पण तुमच्या सर्वांचं मी चरणावरती नमन करतो. त्याचबरोबर मृदुंगाचार्य, वा फेटा निघाला असता मला, मोडले. त्याचबरोबर आमचे यूट्यूब चॅनलचे आमचे जुने सहकारी सोनी मराठीवर आम्ही एकत्र काम केलेले आहे असे ओम साई क्रिएशन, आमचे चैतन्य दादा आणि हे दुसरे दादा, हे ओम साई क्रिएशन असं त्यांचं गाजलेलं यूट्यूब चॅनल आहे. आणि त्यांना सुद्धा मागं मला ते बोलले होते तुमची शूटिंग घ्यायला आम्ही तिकडे येतो, पण मी तिकडे येतो हे करण्यापेक्षा मीच तिकडे येतो म्हटलं. मीच इकडे आलो. त्यांचाही मी एकदा ऋण व्यक्त करतो, सगळ्यांचं आलेल्यांचं ऋण व्यक्त करतो, सेवेकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल श्री निळोबाराय या अभंगामध्ये संतांच्या संगतीत दुर्लभ फल प्रतिपादित करतात. ऐका, संत जगामध्ये येतात कशा करता हे पहिलं कळालं पाहिजे. जीव येतो कशा करता? प्रारब्ध भोगण्याकरता. देव येतो कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. जीव प्रारब्ध भोगायला येतो, देव धर्मांचं रक्षण किंवा दुष्ट भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी. पण संत येता कशा करता? देव हेच संत आहे यात वाद नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा यात वाद नाही. पण देव जरी संत असले, संत जरी देव असले, तरी सुद्धा कार्यात मात्र फरक आहे. विठ्ठल आपलं राहिलेलं मागचं प्रारब्ध भोगण्याकरता आपण येतो. देव येतो कशा करता? तर भक्तांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दळन करण्याकरता. म्हणजे देव एक तर चांगल्यासाठी येतो,
किंवा देव एक तर वाईटासाठी येतो. आलं लक्षात तुमच्या? देव कोणासाठी? भक्तांचं रक्षण म्हणजे सज्जनासाठी आणि दुष्टाचं निर्दळण म्हणजे दुर्जनासाठी देव. पण ऐका ना, या दोन्हींमध्ये पडणारा आपला वर्ग आहे. आपण सज्जनही नाही ना आपण दुर्जन सुद्धा नाही. विचारू आपल्याला प्रश्न, वर बोट करा, आपल्यापैकी किती सज्जन आहे का? वर बोट करायच्या आधी विचार केला असेल ना कोणाचं पाणी किती टेबला खालून जात आहे ते. बर, आणि वर बोट करून एखादं म्हटलं मी सज्जन आहे तर त्याच्यासारखा दुर्जन आहे दुसरं कोणी नाही. म्हणजे आपण सज्जन नाही हे सत्य आहे. बरं, आता मला सांगा आपल्यापैकी दुर्जन किती किती लोक आहे? हा, दुर्जन. आपल्याला जर दुर्जन म्हणावं तर आपण कीर्तनाला येतोय. आपल्याला सज्जन म्हणावं तर अख्खी एसटी महामंडळ आपण तोट्यात घातली का? वारकऱ्यांनीच बर का. वय बसलेलं नसताना सुद्धा एसटीचं हाफ तिकीट केलंय त्यांनी. एसटी तोटे त्यांच्यामुळे गेली. मग आपण बर ते पण हाफ तिकिटात पंढरपूरची वारी करतात हो, हे नवल आहे. म्हणजे आपण दुर्जनही नाही आणि आपण सज्जनही नाही. दुर्जन आणि सज्जन या मधोमध पडणारा आपला वर्ग आहे. आणि आपल्या वर्गाचं रक्षण आपल्यावरती कृपा करण्याकरता संत येत असतात. विठ्ठल विठ्ठल उद्धरावे जन दीन जड जीवा, उधरा जन जड जीवा, उधरा जन जड जीवा, उधरा जन जीवा. अवतार तुम्हा कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा. उद्धराला जन जड देव, उद्धराला जन जड देव. तुम्हा आम्हा लोकांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार झालेला आहे. जनाचा उद्धार करण्याकरता, जीवाचा उद्धार करण्याकरता, जडाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. ज्यांची आज जयंती आहे ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी प्रपंच असून परमार्थ केला. परमार्थ सांगत असताना त्यांनी सगळे नामधारक बनवले. मी तर म्हणतो या जगाच्या पाठीवरती ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे का ज्यांना आपण नामयोगी उपाधी देऊ शकतो. नामयोगी का? स्वतः नामस्मरण करता करता सगळ्यांना नामाचा महिमा सांगितला. श्रीराम जय राम जय जय राम, अशा प्रकारचा नामाचा महिना सर्वांपर्यंत पोहोचवला. नामाने काय होईल व याच नामाने आपला उद्धार होईल म्हणून त्यांनी तोच नामाचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचवला. म्हणून खरे संत असे होते. कलियुगामध्ये आता तर संत भेटणं फार अवघड झालेलं आहे महाराज. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, या जगतामध्ये काही गोष्टी अशक्य आहे. मी काय सांगतोय ऐका, या जगात काही गोष्टी अशक्य आहे, अशक्य अशक्य. पण ऐका ना, अशक्य गोष्टी सुद्धा कधीतरी शक्य होतात. त्या इतिहासात वाचताना नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य आहे. तो असं म्हणतो, इम्पॉसिबल इज द वर्ड टू बी फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फुलिश. कळलं का तुम्हाला? का सांगू? इम्पॉसिबल हा शब्द, अशक्य हा शब्द, आवाज थोडा कमी करावा, मला गोंधळ होतोय खूप. नाही नाही ते राहू द्या तिथेच, थोडा आवाज कमी करा. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्याच डिक्शनरीत पाहायला मिळतो असं त्याचं वाक्य. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद या काही लोकांमध्ये आहेत. काही काही गोष्टी अशक्य आहे महाराज. समुद्र लांघून जाणं अशक्य आहे, समुद्र लांघून जाणं अशक्य आहे. पण या जगाच्या पाठीभोवती या मातृभूमीवर सुखे सेवावेला असता जाता रवी धरवेला, बाह्य हेळा सागर तर
असता जाता रवी धरवेला बाय हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी ना होईल गा चंद्रवृत सुखे सेवाविला सता नाता रवी धरवेल बाय सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल गा चंद्रामृत सुखे सेवेला जाता जाता रवी धरवेला बाय हेळा सागर तरवेला परित्या साधूची भेटी न होईल गा खूप छान. मी त्या प्रमाणापर्यंत पुढे येतच होतो. ह्या गोष्टी अशक्य आहे. बाया हेळा सागर तरवेल चंद्रामृते सुखे सेववील रवी असता जाता धरवेल. या गोष्टी जरी अशक्य असल्या तरी त्या शक्य करणारे लोक या जगाच्या पाठीवरती जन्माला आले. नाथ महाराजांचंच वर्णन आहे त्या अभंगात पुढे. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूचे न कळे महिमान. कदाचित भूतकाळ कळू शकतो, भविष्य काळ कळू शकतो. एखादी विद्या प्राप्त केली की भूतकाळ कळतोय. ब्राह्मणाकडे आपण जातो ना, मग त्याला भविष्य विचारतो. मग तो सांगतो काही गोष्टी ज्या पंचांग शास्त्रामध्ये आहे, ज्या कुंडलीनुसार आहे त्या गोष्टी निघतात, अचूक असतात त्या. मग भूत भविष्य कळो येईल वर्तमान. तो बागेश्वर धामचा बाबा आहे ना, मग त्याला हे कळतं भूत भविष्य कळो येईल वर्तमान. पण याचा अर्थ असा नाही का त्या बागेश्वर धामच्या बाबाला संत म्हणावं. परित्या साधूचे न कळे महिमान अशांना संत म्हणता येत नाही. ऐका, साधूचं महिमान कळत नाही. गोष्टी किती असल्या पण ऐका ना, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होती. पण एक्स्ट्रीमली इम्पॉसिबल ज्या गोष्टी आहे, ज्या अत्यंत अशक्य अशा गोष्टी आहे, त्या फार कमी प्रमाणामध्ये शक्य होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे साधूची संगती. खऱ्या साधूची संगती मिळणं फार अशक्य गोष्ट आहे. एक वेळ देवाची संगती मिळेल पण साधूची संगती मिळत नाही. मी उदाहरण देतो आपल्याला. ज्या निळोबारायांचा अभंग आहे ना, त्याच निळोबारायांनी तुकाराम महाराजांना गुरु करण्याकरता तुकाराम महाराजांचं स्मरण सुरू केलं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. इतकं स्मरण सुरू केलं की जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा निळोबारायांच्या समोर येऊन प्रगट झाले. म्हटले, निळोबाराय काय मागायचं ते मागा. निळोबाराय म्हणतात, बाबा येथे तुझं लागे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आलासी का. तुला बाबा कोणी बोलवलं? मी धावा कोणाचा करतोय? तुकाराम महाराजांचा. आणि प्रगट कोण झाला? तू. तुला बोलवलं का? निळा म्हणे आम्ही नोळखी जो देवा तुकयाचा धावा करीत असे, आम्ही तुला ओळखत नाही. असे निळोबारायांचे शब्द आहे. अर्थात असा आहे, देव प्राप्त होईल पण संत प्राप्त व्हायचे नाही. विठ्ठल विठ्ठल का संत प्राप्त होणार नाही? का संतांची भेटी अशक्य? सांगतो आपल्याला. या कलियुगामध्ये संत ओळखणंच इतकं कठीण झालंय का कोणाला संत बनावं हे लोकांना कळत नाही हो. भगवा घालणाऱ्याला लोक संत म्हणतात. फक्त भगवा घातलं की त्याला काय म्हणतात? हा साधू आहे, हा संत आहे. अहो, तो भगवा घालणारा जर संत झाला असता तर भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान वेश त्याचा. मनावाचा काय पंथे तेथे अनुभवाचा, काय बनते तेथे अनुभवाचा काय. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. येथे अनुभवाचा काय पंथे, येथे अनुभवाचा काय पंथे, येथे अनुभवाचा काय पंथे. भगवा घालणारा जर संत म्हणत असू
रंगाचे आहे का? कुत्रे दिसतात ना भगवे, त्यांना संत म्हणता येईल का हो? नाही ना. बर, मोठा गंध लावलाय म्हणून संत होतो का? फार माळी घातल्या 10 काय काय कीर्तनकार तुळशीच्या माळी किती प्रमाणात घालावं? तुळशीची माळी एक असली तरी सफिशियंट आहे. गुरुनी जी माळ घातली बस झालं. काय काय कीर्तनकार इतक्या माळी चढून घेतात आणि बटन उघडे करून दाखवतात. मग इतक्या माळी घातल्या म्हणजे संत का? बर, पुढे चला. कीर्तन चांगलं करतो बुवा म्हणून त्याला संत म्हणायचं का? आता तुम्ही ते आमचे उपचार चांगले करतात ते वेगळं. आता हे मोरेश्वर भाऊंबरोबर मी आज दिवसभर फिरलोय. आता काय सांगू तुम्हाला, त्यांनी मला हॉटेलच जेव घातलंय. त्यांना असं वाटलं संतच घरी आले का, देवच घरी आला का काय. अर्थात त्यांनी मला बरेच दर्शन घडवले. पहिलं दर्शन एकदम मोठं घडवलं. ते फक्त आम्हाला दोघांनाच माहिती. पुढे चला. कीर्तन चांगलं करतो म्हणून संत का? नाही ना. कीर्तन चांगलं करतो म्हणून संत नाही का? त्याच्या मागे जर डिमांड करीत असेल तर त्याला संत म्हणता येत नाही. आणि तुकाराम महाराज आदी करून संतांना हे माहित होतं का कीर्तनकार डिमांड करतात ना म्हणून त्यांना संतत्व दिलं नाही. नवती ते संत करिता कीर्तन, 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 सांगता पुराण नवती ते संत, सांगता पुराण नवती संत, सांगता पुराण नवती संत. तुकोबर आहे म्हणतात नवती ते संत करिता कीर्तन. कीर्तनकार संत नाही. सांगता पुराण नवती ते संत. फार अभंग कोड येतो त्याच्यात बघा ना. संतांचे ते आप्त नवती ते संत. संतांचा नातेवाईक आणि संतांचा वंशज सुद्धा संत होत नाही. संतांचा नातेवाईक सुद्धा संत नाहीये. नवती ते संत करिता कवित्व. चांगला अभंग लिहितो, चांगल्या गवळणी लिहिल्या आहे तिने 5 अशा प्रकारच्या. मग संत म्हणतं का त्याला? नाही ना, त्यालाही संत म्हणता येत नाही. अहो कितीतरी गोष्टी सांगता येतील. ऐका ना, मग संत कसा ओळखावं? संत कसे होते सांगतो आपल्याला. संत टोपी घालत होते आपल्यासारखीच, संत शर्ट घालत होते आपल्यासारखेच, संत धोतर नेसत होते आपल्यासारखेच. संत जेवायचे काय हो? आपल्यासारखीच बाजार आमटी खायचे. काय आपल्यासारखेच जेवत होते, आपल्यासारखेच राहत होते, आपल्यासारखेच खात होते, आपल्यासारखेच टोपी घालायचे, आपल्यासारखे शर्ट, आपल्यासारखंच धोतर नेसायचे. पण संत नवती जगा माणसाच्या सारखे, संत नवती जगा माणसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नवे पैगा, पाषाण म्हणून ये लिंग, म्हणून ये लिंग. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. पाणी समुद्रातही आहे, पाणी गंगेमध्ये सुद्धा आहे. मग गंगेच्या पाण्याला तुम्ही समुद्र म्हणाल का? समुद्र नदी नव्हे पैगा. लिंग पाषाणापासूनच बनतं. लिंगातही पाषाण आहे, पाषाणही पाषाण आहे म्हणून प्रत्येक पाषाणाला तुम्ही लिंग म्हणाल का? जर पाषाणाला प्रत्येक लिंग म्हणता येत नाही, नदीला समुद्र म्हणता येत नाही ना, तसे संत आपल्यासारखेच असले तरी संत नवती जगा मानसाच्या सारिके. आपल्यासारखे नव्हते महाराज. संत या जगाच्या फार पलीकडे होते. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये सद्गुरु संतांची 2 लक्षणं आली. तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमाम शाब्दे परेच निष्णात ब्रह्मण्यू पुण्यमाश्रयात. श्रीमद भागवतात व्यासमुनी असं म्हणतात, 2 लक्षणांनी युक्त असावा सद्गुरु. त्याला म्हणावं जो 2 लक्षणांनी युक्त असावा. कोणता? शाब्देच निष्णात आणि परेच निष्णात. शाब्देच निष्णात म्हणजे ज्याला सकल वेदशास्त्राचं ज्ञान असा, आणि परेच निष्णात म्हणजे ब्रह्मनिष्ठ असा. म्हणजे ज्याने सकल वेदाचं शास्त्राचं ज्ञान घेतलंय आणि जो ब्रह्मनिष्ठ राहिलेला आहे
त्याला सद्गुरू म्हणा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला. म्हणून वरच्या देखावावर जर आपण गेलो तर त्याला संत म्हणता येत नाही. अंतःकरण किती भगव झालेले याच्यावरती संतत्व अवलंबून आहे. त्याचं अंतःकरण भगव व्हावं. अहो, एक भगव धारण केलेला मोठ्या जटा दाढी वाढलेला एक साधू एका गावात गेला. एका झाडा पारावरती असा बसला आणि त्याने असा पुकारा केला की मी ब्रह्म दाखवणार म्हटले सगळ्यांना. काय पुकारा केला? ब्रह्म दाखवणार. मग त्याने आड घातली. 1,00,000 रुपये दिला त्यालाच ब्रह्म. मग त्या गावातले 2 नंबर करणारे, त्या गावातले मोठे पुढारी ते म्हटले कशाला अन्नदान करा, सप्ते करा, वर्गाने द्या, दिंड्यांना, याला द्या त्याला द्या. अहो 1,00,000 द्या ब्रह्म पहा म्हटले. आपला 8 तास कशा करताय? देव पाहण्याकरता. मग कशाला सप्त्याला वर्गणी द्यायची ना अन्नदानाला वर्गणी? त्यापेक्षा 1,00,000 रुपये दिले का डायरेक्ट ब्रह्म दिसतोय. हे गर्दी ती राजापर्यंत बातमी कळाली. राजा आला, प्रधान आला, सगळं नगर जमलं, धनिक लोकांची लाईन लागली. या बहादराने असं केलं की एक नळी वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला लावली. आणि मग राजा म्हटला या देशाचा राज्याचा प्रथम नागरिक मी आहे म्हणून ब्रह्म पहिले मी पाहणार म्हटले. मग त्यांनी 1,00,000 रुपये जमा केले. गेला त्या नळीला त्यांनी डोळा लावायला लावला साधूनी. राजा ही नळी ना आडवी नळी, त्याला डोळा लाव म्हटले, तुला ब्रह्म दिसेल. डोळा लावत असताना त्यांनी एक 8 सगळ्यांनी सांगितले, ऐका सगळ्यांनी ऐका, ब्रह्म त्यालाच दिसल जो एका बापाचा आहे म्हटले. ही 8 घातली त्यांनी. डोळा लावला, 1 तास झालंय ब्रह्म दिसना, 2 तास झाले ब्रह्म दिसना, 3 तास झाले. राजाला असं वाटलं आता ओरडून जगाला सांगावं की मला बाबा दिसलाच नाही तर मी किती बापाचा होतो. हा, मग राजाने ओरडून सांगायला सुरुवात केली. दिसलं म्हटले. काय ब्रह्म होतं म्हटले. काय ब्रह्म होतं? दिसला ब्रह्म. प्रधानाला आश्चर्य वाटलं. बापरे, 1,00,000 ब्रह्म. प्रधानाने 1,00,000 रुपये जमा केले. डोळा लावला, त्यालाही 2 तास झाले, ब्रह्म दिसला नाही. पण आता ओरडून म्हणावं सांगावं ब्रह्म दिसला नाही तर मी प्रधान किती बापा होतो. असे फसवणारे फार आहे महाराज, असे फसवणारे फार आहे. ब्रह्मपदाच्या गप्पा मारतात, ब्रह्मपदाच्या गप्पा मारतात, पण अर्थात यांना साधू, यांना संत म्हणता येत नाही. साधू आणि संत, एखादा जादू टोना करतोय म्हणून त्याला तुम्ही संत म्हणाल का? शक्य नाही महाराज. नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी टाना टोना करणारा संत होत नाही. बर, एखाद्या नुसता दुधावरच जगू राहिला बुवा मग त्याला संत म्हणायचं का? नाही ना. एखादा नुसता फळावरच जगतो बुवा मग त्याला संत म्हणायचं का? नाही ना. महाराज यांना संत म्हणता येत नाही. संतांची जी शास्त्रवित लक्षणं आहेत, ती शास्त्रांनी दिलेली लक्षणं ज्याच्या रूपमध्ये दिसली त्याला तुम्ही संत म्हणा, त्याच्याकडून अनुग्रहित व्हा. आणि असे शुद्ध संत आपल्याला प्राप्त होतात. गोंदवलेकर महाराजांसारखे जे शुद्ध संत आपल्याला मिळतात, तुकोबारायांसारखे, निळोबारायांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, नाथ महाराजांसारखे असे शुद्ध संत आपल्याला प्राप्त झाले. निळोबारायांना असे संत प्राप्त झाले का? निळोबारायांनी देवाला जेव्हा सांगितलं की देवा तुला मी बोलवलं नाही, तुकोबारायांना पाठव, त्यावेळेला तुकोबाराय वैकुंठातून निळोबारायांकरा परत आले. महाराजांचं वर्णन आहे, येऊन या कृपावंते, येऊन या कृपावंते, येऊन या कृपावंते, येऊन या कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, तुकया स्वामी सद्गुरुराये. निळोबारायांचाच अभंग आहे. येऊन या कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, देऊनी प्रसाद केले सुखी. निळोबारायांच्या डोक्यावरती तुकोबारायांनी वैकुंठातून येऊन हात ठेवला आणि निळोबारायांना तुकाराम महाराजांची ती संगती प्राप्त झाली. त्या संगतीतून आम्हाला काय फलश्रुती मिळाली? निळोबाराय आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात वैराग्य प्रगटे अंगे, आढळ वैराग्य प्रगटे अंगे, आढळ वैराग्य प्रगटे अंगे, आढळ वैराग्य प्रगटे अंगे, बसता संगी संतांची
विटे मन बैसता संगी संताची बैसता संगी संताची दिव्य भोगी विटे मना दिव्य भोगी विटे मना. असे संत आम्हाला प्राप्त झाले, तुकोबारायांसारखे भेटले, त्यांनी कृपा केली, त्यांच्याकडून आम्हाला काय मिळालं? महाराज म्हणतात आढळ वैराग्य प्रगटे अंगी. आम्हाला वैराग्य प्राप्त झालं. संतांच्या संगतीत आम्हाला ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल, संतांच्या संगतीमध्ये आम्हाला संपत्ती प्राप्त व्हावी अशी जीवाची इच्छा असेल, पण वैराग्य प्राप्त करून करायचं काय महाराज? कशा करता वैराग्य प्राप्त करायचं? तर ऐका, वैराग्याचा अर्थ सांगतो आणि मग वैराग्य काय ते पटवून देतो. वेदांत शास्त्राने वैराग्याचा अर्थ असा घेतलेला आहे, इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व सुखांच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. काय म्हणतात? इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत असणारे जेवढे सुख आहे त्या सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. सुखाच्या त्यागाच्या इच्छेला. आता सगळे जर लोक सुखप्रवृत्त जीवन जगू पाहत आहे, प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे ना महाराज? कोणाला सुख नको सांगा? अहो काही गोष्टी कोणाला आवडत नाही, पण सुख ही गोष्ट अशी आहे का ती सगळ्यांनाच आवडते. तुमच्या सकट मलाही आवडती, माझ्या सकट सगळ्यांना आवडती. सगळ्यांना आवडती म्हणजे काय? गरीब असो किंवा श्रीमंत असो, सुख मात्र प्रत्येकाला अपेक्षित आहे. सगळे सुखा करताच तळमळ करताय. सुखासाठी करीशी तळमळ, सुखासाठी सगळे तळमळ करताय. आपलं जीवन सुख मिळत का नाही हा विषय माझा नाहीये, पण जीवन आपलं मात्र सुखा करताय की नाही? प्रत्येक जणाला असं वाटतं की मला आता तरी सुख भेटेल, नंतर तरी सुख भेटेल, पण ते सुख भेटतच नाही महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणा एका मुक्ती नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेशीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया वेशीला जीव माझा. सुख मिळत नाही, सुखाच्या आशेने माणसाचा जन्म चालू आहे. आता मिळेल, मग मिळेल, नंतर मिळेल, ही फक्त आशेने माणसाचा जन्म चाललाय. मग जर सुखप्रवृत्त जीवन सगळ्यांचं असेल तर त्या सुखाचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात. आणि निळोबाराय म्हणतात ते आम्हाला प्राप्त झालं. अहो सुखाचा त्याग करणं तुम्हाला प्राप्त झालं, पण ऐका, इथे सुखाचा त्याग म्हणजे इथून तर तिथपर्यंत असणाऱ्या विषयिक सुखाचा त्याग. लक्षात घ्या, विषयी नावाच्या सुखाचा त्याग केला की आपलं पारमार्थिक वैभव वाढल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाने जीवनात येऊन त्याग करावा, काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे महाराज. या मातृभूमी करता, देशाकरता काही लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याग केलाय महाराज, त्याग केलाय आपल्या जीवनाच्या. अहो त्या सावरकरांना इंग्रज सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही ऑफिसरशिप देऊ, मोठा ऑफिसर बनवू आणि तुम्हाला बराचसा पैसा वगैरे देऊ, मग तुम्ही फक्त ख्रिश्चन व्हा. ख्रिश्चन मिशनरीजची त्यांना ऑफर होती. त्यावेळेला त्यांचं वाक्य आहे महाराज, अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळालं तरी शेवटचा हिंदू म्हणून मी मरेल. हे वाक्य आहे महाराज. अहो 5-5 हजाराकरता धर्म बदलणारे लोक आहे, 5-5 लाखाकरता काहीच नाही. तुम्हाला बायको करून देतो असं आमिष दाखवतं फक्त, तरी धर्म बदलता लोक. अहो एक छत्रपती संभाजी महाराज होते, प्राण दिला पण धर्म पालटला नाही. देशाकरता त्याग करणं फार महत्वाचं आहे, आणि त्याग करणं यालाच वैराग्य म्हणतात. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती म्हणजे नमन आणि वैराग्य म्हणजे काय? त्याग. त्यागाला वैराग्य म्हणतात. काही गोष्टींचा त्याग करावा महाराज.
या जन्मामध्ये आपण आपल्याकडे किती पैसा असेल, 50 लाख रुपये, 50 लाखाचा बंगला असेल, मला वाटतं बंगल्याचा त्याग करू नये, पण त्या बंगल्यावरती असणाऱ्या प्रेमाचा त्याग करावा. बंगल्याचा नका त्याग करू, पण प्रेमाचा त्याग करा. काही काही लोकांना फार अहंकार आहे. 50 लाखाचा बंगला बांधला, त्याला असं वाटतं बास माझ्यासारखं श्रीमंत या तालुक्यात कोणी नाही. अहो 50 लाखाचा बंगला बांधला, याच्यात मी सांगू का महाराज, एक वाक्य मी नेहमी बोलत असतो, माणसाने अहंकार करू नये. मी काय सांगतोय ऐका, माणसाने अहंकार मुळीच करू नये. ऐका मी काय सांगतोय, माणसाने अहंकार मुळीच करू नये, पण झालाच ना तर रावणा इतकी संपत्ती असावी मग व्हावा. 50 लाखाच्या बंगल्यात काय अहंकार करायचा. त्या रावणाची संपत्ती किती होती माहितीये का, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. ज्याच्या नगरामध्ये 7 कोटी घरं 24 कॅरेट सोन्याची होती. म्हणजे घरं म्हणजे काय, ती आपली घरं नव्हती, बंगले होते बंगले. 7 कोटी शुद्ध 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घरे. अजून पुढं सांगू का, रावण त्याचा मुकुट रोज एक बदलायचा. म्हणजे 1 जानेवारीला घातलेला मुकुट 31 डिसेंबर पर्यंत पुन्हा येत नव्हता. रोज मुकुट बदलायचा. आता विचार करा, त्याचं मुकुट म्हणजे काय, ती काय अशी काय 200 रुपयाची पगडी नव्हती, मग कोट्यवधी रुपयाचा मुकुट होता. रावण रोज एक बदलायचा, रोज एक. वर्ष मुकुटाचा हिशोब करा, मुकुट झाले किती रावणाचे, वर्षाचे दिवस किती, मुकुट किती झाले, त्याला 10 तोंड होती, हे गणित करून सांगा. आता मला सांगा किती झाले. हे रावणाची एवढीच नाही, कृष्णापेक्षा 5 पट त्याला बायका जास्त होता. कृष्णाच्या बायका 16,108, त्याला 16 पंचे 80 सहस्रजया सुंदरा कामिनी, 80,000 त्याला बायका होत्या. बरं त्या बायका काय आपल्या बायकांसारख्या नव्हत्या, मग अहो त्याच्यातली एकच सांगतो, सगळ्या हुशार बायका होत्या. मुख्य मंदोदरी अंतोरणी, मंदोदरी मुख्य होती. त्या मंदोदरीला उद्या काय होणार ते आजच कळायचं. नामदेव महाराजांचं प्रकरण आहे पहा आपण. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनो मिळाले वानर किती शिळा, सागरू बांधिला दोघे धनुर्धर वीर वानर. मंदोदरीनी वानरांचं स्वप्न की शिळा सागर बांधून धनुर्धर दोघे वानर आपल्यावरती येणारे, तुम्ही मरणारे, सावध व्हा, ही मंदोदरीने आधीच रावणाला सांगितलं होतं. मला असं वाटतं कधी कधी बायकांचं ऐकावं. म्हणजे खोटं नाही सांगत, मी तुम्हाला एक कात्रण फोटो काढून ठेवलाय लोकमत पेपरचा, त्याच्यामध्ये आलेले बायकांचं ऐकणाऱ्याला हार्ट अटॅकचा धोका कमी. पाहिलं असेल कोणी, मी फोटो काढलाय त्याचा. त्या मंदोदरीला उद्या काय होणार ते आज कळायचं. त्या मंदोदरीला अशा त्याच्या बायका, त्यांची मुलं नातवं, त्यांनी कमवलेली संपत्ती, एवढी संपत्ती रावणाकडे होती. रावणाकडे किती, एवढी संपत्ती रावणाकडे होती. मग रावणासारख्याला अहंकार व्हावा साहजिक आहे, कारण संपत्ती तेवढी होती. 50 लाखाच्या बंगल्यात आपण अहंकार करतो, माझ्यासारखं कोणीच नाही असं म्हणतो. मी नेहमी एक दृष्टांत देत असतो महाराज, त्यागाची भावना जीवनात असावी. आणि आपलं जे जीवन बद्ध झालेलं आहे ना, ते ममकार अध्यास आणि अहंकार अध्यासाने बद्ध झालंय. आपलं जीवन त्याने बद्ध झालंय, मी आणि माझं करायचं याने आपलं जीवन. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, हे माझा माझा हा छंद लागल्यामुळं त्याची स्थिती मुक्त आहे. आपली स्थिती काय, मुक्तच आहे, पण तो ममकार आणि अहंकार अध्यासामुळे आपण बद्ध झालेलो आहे. उदाहरण देतो मी आपल्याला. एका गावात एक असा चोर होता की जो पंचक्रोशीत चोऱ्या करायचा, पण त्याची चोरी 10 वर्षात कधी पकडली गेली नाही. इतका हुशार, कारण चोरी करताना प्लॅनिंग असं करायचं का चोरीच पकडली गेली नाही पाहिजे आपली. मग विषय असा झाला का एक दिवस चोरी करायचा कंटाळा आला त्याला, घरात पडला, पण त्याला शांत राहावं ना, का पडिये वळण इंद्रिया सकळा, त्याला ते वळण पडलं होतं चोरीचं. त्याला असं वाटलं नाही बाहेर जायचं तर आपल्या गावात तरी कुठेतरी फेरफटका मारून म्हणून गेला आणि सावकाराचं घर पाहिलं गावातलंच. आणि गावातल्याच सावकाराच्या घरावर आज चोरी करायची, दरोडा टाकायचा असं त्यांनी ठरवलं. तयारी केली. दिवसा त्यांनी 10 खिळे विकत आणली. खिळे रात्री 12-1 वाजेच्या दरम्यान सावकाराच्या त्या माडीजवळ घेऊन आला. खिळा ठोकला, वरती चढला, दुसरा ठोकला, वर चढला, तिसरा ठोकला, असा चढत 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 वरती 3 मजल्याच्या माडीवरती चढला. कौलं सरकवली. कौलातून प्रवेश केला. पहिल्या मजल्यात त्याला काही सापडलं नाही. तसाच दुसऱ्या मजल्यात आला. दुसऱ्या मजल्यामध्ये मात्र त्याला ती तिजोरी सापडली. सोनं पैसा नाण भरपूर सापडलं. त्यांनी गाठोडं बांधलं. वरती कौलावर आला. कौलं बहादराने अशी लावली का संशयच येणार नाही कोणाला कौलं सरकवली होती. तसाच उतरायचा, खिळा काढायचा, खून बुजवायचा, खिळा काढत काढत खाली शेवटच्या खिळ्यावर आला.
त्या खिळ्यावरतून त्याचा पाय सरकला, शेवटच्या खिळ्यावरतून तो एका बाजूला आणि ते गाठोडं दुसऱ्या बाजूला पडलं. कसा तरी तो खिळा त्यांनी काढला, घरी गेला, निवांत झोपला. त्याला माहिती ना आपली चोरीच पकडली जात नाही कधी. सकाळी सावकाराच्या घरावर पोलीस आलेले. इतकी गर्दी झालेली की सावकाराच्या घरावर चोरी झाली कशी हा प्रश्न पोलिसांसमोर पहिले पडला. का 2-2 कुलप तुम्ही लावलेले म्हटले प्रत्येक घराला, चोरी कस काय झाली म्हटले, काही तुमच्याकडे सीडी नाही, जिना नाही, काही नाही. मग आता हा बाहेर आला दात घासत घासत 9 वाजता उठून. त्यांनी पाहिलं सावकाराच्या घरावर पोलीस आले, चोर आलेले. म्हणे यांनी गप्प बसायचं ना, पण या चोरीच कधी पकडली जात नाही याचा भयंकर अहंकार त्याला. दात घासतच तिथं गेला, त्या गर्दीला बाजूला सरकवलं, पोलिसांसमोर जाऊन उभा राहिला. म्हटले साहेब काय झालं? काय नाही, चोरी झाली. म्हटले झाली कशी कळत नाही. म्हटले साहेब तुम्हाला एक सांगू का, चोर फार हुशार दिसतोय म्हटले. म्हटले हो ना, चोर हुशार दिसतो म्हणजे चोरीचं काहीच खून सापडून नाही राहिले, चोरी तर झाली म्हटले. म्हटले साहेब तुम्हाला एक सांगू का, काय ही चोरी कशी झाली असेल? म्हटले कशी? म्हटले बहुतेक साहेब तो चोर फार हुशार असावा. अरे बाबा तोच चोर हुशार आहे, पुढचं सांग. म्हटले बहुतेक साहेब त्या चोरांनी 10 खिळे विकत आणली असावी. बरं पुढे? पुढे काही नाही साहेब, एक खिळा ठोकला त्याच्यावर चढला, दुसरा ठोकला त्याच्यावर चढला, असे खिळे ठोकत 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 साहेब तो या मजल्यावरती गेला असेल. पुढे? पुढे काही नाही साहेब, त्यांनी असं कौलं बाजूला सरकवली असावी आणि त्या पहिल्या मजल्यात प्रवेश केला असावा. पुढे? पुढे काही नाही साहेब, पहिल्या मजल्यात बहुतेक मला असं वाटतं त्याला काही सापडलं नसावं. पुढे? पुढे त्याच जिन्याने असा हळूहळू खाली दुसऱ्या मजल्यात आला असेल, त्याला तिजोरी सापडली असेल, त्यांनी गाठोडं बांधलं असेल, कौलावर आला असेल. आणि साहेब तुम्हाला सांगू का, बहादरांनी कौला अशी लावली असतील का तुम्हाला संशयच येणार नाही. बरं पुढे? पुढे काही नाही साहेब, कौलावरतून खाली आला असेल, एक खिळा काढून खून बुजवत, एक दुसऱ्यावर चढून दुसऱ्यावर उतरून पहिला काढून असं करत करत खाली आला असेल. पुढे? पुढे काही नाही साहेब, शेवटच्या खिळ्यावरतून बहुतेक मला असं वाटतं त्याचा पाय सरकला असेल. पुढे? साहेब शेवटच्या खिळ्यावरतून त्याचा पाय सरकला, मी एका बाजूला आणि ते गाठोडं दुसऱ्या बाजूला म्हटलं. अर्थात मी आणि माझं हा ज्या वेळेला येतो ना, त्या वेळेला मुक्त असून सुद्धा बद्ध अवस्था प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून आपल्या गरजा फार वाढलेल्या महाराज. अहंकार करत बसण्यापेक्षा त्यागाची भावना आपण ठेवावी आणि म्हणून त्याकरता वैराग्य प्राप्त करणं गरजेचं आहे. आपण विषयिक सुखाचा त्याग केला की आपल्याला पारमार्थिक सुख प्राप्त होईल. विषय सुखाचा त्याग केला पाहिजे. काय विषय आपल्याला एवढे गोड वाटतात आणि त्यातून काय, आता हा विषय माझा लांबेल कदाचित, कारण माझं संपत चाललंय वेळ. पॉकेट नाही संपत माझं, वेळ संपतोय. हा मग बरं, आम्हाला निळोबाराय म्हणतात की आम्हाला वैराग्य प्राप्त झालं, पण निळोबारायनी एक शब्द वापरलाय पहा. काय? आम्हाला वैराग्य प्राप्त नाही, प्रगट झालंय. दुसरा शब्द एक असा वापरलाय, नुसतं वैराग्य नाही प्रगट झालं. मग आढळ वैराग्य प्रगटी अंगी आढळ अशा स्वरूपाचं वैराग्य. आढळ म्हणजे काय? जे शाश्वत, ज्याचा कधी बाध होणार नाही, अशा प्रकारचं वैराग्य प्राप्त झालं. कारण काही वैराग्याचा बाध होतो. शास्त्राने 2 प्रकारची वैराग्य सांगितले, जिज्ञासा आणि जिहासा. जिज्ञासा वैराग्य हे चिरकाल वैराग्य आणि जिहासा वैराग्य हे क्षणिक वैराग्य. जिहासा वैराग्य ते प्रकार शास्त्रांनी सांगितले, प्रसूती वैराग्य, स्मशान वैराग्य, श्रवण वैराग्य. म्हणजे कीर्तनामध्ये वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या समजा की असं वाटतं की खरंच संसार दुःखमुळे आता काय मंडपाच्या बाहेर गेलो की पंढरपूर धरावून येऊच नाही परत, असं प्रत्येकाला समजा वाटत असेल. पण कीर्तन सुटलं की प्रत्येक जण तिथंच जातो. अर्थात याला श्रवण वैराग्याला हे क्षणिक वैराग्य. प्रसूती वैराग्य, प्रसूती काळात महिलांना वेदना होतात, परंतु त्याच्यातून मुक्तता झाली की पुन्हा जैशी ती अवस्था. आणि एक स्मशान वैराग्य, स्मशानात माणसं जातात की बाबा तिथं गेल्यानंतर असं वाटतं की याला पेटवलेलं आहे ना, ती स्थिती माझ्यावर येणार आहे. असेच लोक शोक करणारे, असेच भजनं चालणारे, असेच अभंग गायले जाणारे, असंच मला चढवलं जाणारे, असंच माझ्यावरती लाकडं टाकण्यात जाणारी येड्या बाबळीचे. आमच्याकडे तीच टाकतात, तुमच्याकडे काय माहित नाही. असाच शोक होणार आहे, असाच माझ्या प्रपंचाला पीडा होणार आहे. बास संपलं सगळं. अहंकार करायचा नाही, घरी जायचं, ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं आणि ज्ञानेश्वरी जीवनभर वाचायची. आता मात्र अहंकार करायचा नाही, आता मात्र कोणाविषयी मत्सर करायचा नाही, हे तिथं वाटतं त्याला. तसाच घरी येतो. घरी येतो, थंडीचे दिवस असते, बायको म्हणते थोडा चहा पिता का? नाही मला चहा नको म्हटले. का? मला आता ज्ञानेश्वरी शिवाय काहीच नको म्हटले. अहो ठीक आहे, थोडा घ्या म्हटले. थोडा घ्या आग्रह करून करून मग ती देते थोडासा चहा बनवून त्याला. का थोडं बिस्किट घेतं का? आता देते तर आण म्हटले. बास ते बिस्किट चहामध्ये बुडवत असताना ती ज्ञानेश्वरी कोणत्या कोपऱ्यात जाऊन पडती त्यालाही कळत नाही.
अर्थात एक क्षणिक अशा प्रकारचं वैराग्य, क्षणिक वैराग्य महाराज. असे वैराग्य आपल्याला क्षणोक्षणाला प्राप्त होतं, पण त्या वैराग्याला अर्थ नाही. वैराग्य जिज्ञासा स्वरूपाचं असावं, जे आढळ अशा प्रकारचं वैराग्य, जे निळोबरायांना प्राप्त झालेलं आहे की आढळ वैराग्य, ते एक तर संत संगतीने प्राप्त होतं, नाहीतर ते संसारातली अनित्यता कळाली की मग प्राप्त होतं. प्रमाण दिलं आपल्याला, संत संगतीने प्राप्त होतं आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांच्या. दुसरं, संसारातली अनित्यता कळाली की मग ते वैराग्य प्राप्त होतं. ज्ञानोबरायांचं प्रमाणे तैशे संसारा या समजता जाणीजे अनित्यता मग ते वैराग्य दवडिता पाठी लागे. संसारातली अनित्यता कळाली की मग आपल्याला वैराग्य प्राप्त होतं की संसारात काहीच नित्य नाही. ह्या जेव्हा हे कळतं त्यावेळेला मात्र ते वैराग्य प्राप्त होतं. म्हणून निळोबराय म्हणतात आम्हाला संतांची कृपा झाली आणि त्या संतांच्या कृपेने आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांच्या. संतांच्या संगतीत आम्ही बसलो. मुख्य मुद्दा असा आहे, संतांच्या संगतीमध्ये पहिलं तर आमच्या कर्मांचा नाश झाला, दुसरं तर आम्हाला पारमार्थिक सुख प्राप्त झालं आणि तिसरं तर आम्हाला वैराग्य प्राप्त झालं. संतांच्या संगतीत आपल्या कर्मांचा, निषिद्ध कर्मांचा नाश होतो. संतांच्या संगतीत आपल्याला सुख प्राप्त होतं आणि संतांच्या संगतीत आपली चिंता निवारते. सुख या संत समागमे सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझे या नामे नित्य दुनावे तुझे या नामे दाना होती सकळ करमे दाना होती सकळ करमे सर्व काळे प्रेमे डुलत म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता सर्व काळा प्रेमा डुलत म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही चिंता. सुख या संत समागमे नित्य दुनवे तुझी या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सो म्हणून नाही काही चिंता. आमची चिंता जाते, आम्हाला सुख प्राप्त होतं, आमच्या कर्मांचं दहन होतं, आम्हाला वैराग्य प्राप्त होतं आणि ते वैराग्य मात्र आढळ अशा स्वरूपाचं प्राप्त होतं. महाराज म्हणतात आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांच्या. पण ठीक आहे महाराज, तुम्हाला इथं वैराग्य प्राप्त झालं, पण का हो स्वर्गातले काही भोग तुम्ही ज्या वेळेला वैकुंठात जातात त्यावेळेला ते भोग तुम्हाला कसे वाटतात? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या दिव्य भोगी विटे मला दिव्य भोगे विद्यमाना दिव्य भोगे विद्यमाना दिव्य भोगी विटे मला दिव्य भोगी विटे मला भोगे विद्यमान मृत्युके समान सोने रूपे मृत्युके समान सोने रूपे मृत्युके समान सोने रूपे दिव्य भोगे विद्यमान दिव्य भोगे दिव्य भोगे विटे
असले त्या स्वर्गामध्ये मृत्यूतलापेक्षा कितीतरी दिव्य भोग आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर विचार केला आपण, पहिलं गाव आपल्याला अमरावती लागतं. अमरावती म्हणजे विदर्भातली नाही, वरची अमरावती. दुसरं लागतं आपल्याला वैकुंठ, नंतर लागतं आपल्याला ब्रह्मलोक. मग पहिलं जर आपण जर पुण्य प्राप्त केलं, जर अमरावतीत गेलो तर आपल्याला तिथं काय दिव्य भोग मिळतील सांगू का आपल्याला? जी इंद्राचं बसायचं सिंहासन असतं ना, देत अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. ते अमरत्व देणारं सिंहासन असतंय. राजधानी भुवन अमरावती, जिथं चिंतामणीच्या सडका कशाच्या आहे तिथल्या? चिंतामणीच्या. चिंतामणी म्हणजे जे चिंतिले तो देतो असा मणी आहे. जी चिंतना केली त्याच्याकडून ते आपल्याला प्राप्त होतं. याचे रस्ते अमरावतीमध्ये आपल्यासारखं नाही, खड्ड्यात रस्त्यात खड्डा. एवढे भोग आहे तिकडं, जिथं पिण्याकरता अमृत आहे. डिस्टिलरीज नाही, काय काय नाव आहे, काय नाव आहे त्या कंपनीचं? भीमासागर आहे का? असू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तिथं अमृत आहे, ते अमरत्व प्रदान करत आहे. बर, जिथं कल्पवृक्षाची झाडं आहे, आपल्यासारखं नाहीये, कल्पवृक्षाची झाडं आहे. एवढे दिव्य भोग तिथं, एवढे दिव्य भोग, तरी ते दिव्य भोगांमध्ये सुद्धा आमचं मन विटलंय. बर, पुढं जा त्या वैकुंठामध्ये, जिथं भगवान विष्णू स्वतः शयन करतात. भगवान विष्णू शयन करतात त्या ठिकाणी काय दिव्य भोग आहे? नाथ महाराजांचं भागवतात वर्णन आहे. काय आहे? आपल्यापैकी आपल्याकडे कोणी गेलं की स्वर्गवासी वैकुंठवासी लिहिण्याचा प्रघात आहे. नरकवासी कोणीच लिहित नाही का? लिहितच नाही कोणी. पण नरकवासी लिहित नाही याचा अर्थ काय? तिथं गेल्या वाचून राहत नाही का? तिथंही गेल्या वाचून कोणी राहत नाही. पण आता संतांनी जे वर्णन केलंय वैकुंठाचं, वैकुंठात काय काय? जे चैतन्याचे निश्चिते मुसाहुनी श्री भगवंते, वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थ नांदावया. काय काय सांगू का? जे वैकुंठी पाहता साचार, अवघे चतुर्भुज नर, घनश्याम पितांबर धर शंख चक्र अवघ्यासी, जेथे नाही आदिव्याधी नाही विषयासक्ती, स्त्री पुरुष समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. जिथं सगळ्या नरांना चार हात आहे, जेथे नाही आदिव्याधी, कोणी आजारी पडत नाही, स्त्री पुरुष समान बुद्धी, जाण त्रिशुद्धी उद्धवा, अशा प्रकारचे भोग वैकुंठात आहे. पण वैकुंठातले ते भोग सोडून सुद्धा संत म्हणतात, संत म्हणतात आम्हाला वैकुंठ नको, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, आम्हाला वैकुंठ नको. देवाला तर आवडतच नाही वैकुंठ, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, पण संत म्हणतात आम्हाला वैकुंठही नको. पुढे जावो, पुढे ब्रह्मलोकामध्ये काय दिव्य भोग आहे? नाथ महाराजांचंच पुढे भागवतात वर्णन आहे. नाथ महाराज असं म्हणतात, जेथे मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध आणि तपही विशद मूर्तिमंत, गायत्री मूर्तिमंत, सत्य सत्य लोकी मूर्तिमंत, असत्य तेथे असे ना. हे दिव्य भोग तिथले ब्रह्मलोकामध्ये. तरी सुद्धा संत म्हणतात दिव्य भोगी विटे मन, मृत्तिके समान. आम्हाला सोनं सुद्धा आता मातीसारखं वाटायला लागलं. सांगू का? संतांचं वैराग्य धनासंबंधी होतं, संतांचं वैराग्य देहासंबंधी होतं, आणि संतांचं वैराग्य प्रपंचासंबंधी होतं. धनासंबंधी संतांचं वैराग्य किती आहे? दिवट्या छत्री गोडे हेतू बऱ्यात ना पडे, तुकोबारायांचं प्रमाण आहे. मी आपल्याला आता ते दृष्टांत सांगून वेळ घेत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा, गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या आजोबांनी विचारलं होतं की तुला जर मी एक पोत सोन्याच्या मोहरा दिल्या तर तू काय करशील? गोंदवलेकर महाराज अवघे 9 वर्षाचे होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्या मोहरा मी लोकांना वाटून दिल. याला म्हणतात वैराग्य. अजून एक सांगतो उदाहरण आपल्याला. आमच्या नाशिकला सारडा म्हणून होऊन गेले उद्योगपती, अजूनही त्यांचे आहे वंशज तिथं. ते सारडा शेठ जोग महाराजांचे अनुग्रहित होते आणि त्यांचं जाणं येणं जोग महाराजांकडे असायचं. फार प्रेम होतं त्यांचं. अजूनही सारडा कंपनी आमची नाशिकची खूपच पारमार्थिक याच्यामध्ये खूप त्यांचा वाटा आहे. तर त्यावेळेला ते सारडा शेठ यांच्या डोक्यात एक दिवस आलं की जोग महाराज आपण त्यांच्याकडे जातो, कोणाचे पैसे घेत नाही, कीर्तनाचे काही नाही. एक दिवस सारडा शेठनी 1 लाख रुपयाची बॅगच जोग महाराजांकडे नेली. म्हटले महाराज तुम्ही कोणाचं काही घेत नाही, पण आता हे माझ्याकडून तुम्ही ठेवा म्हटले, माझ्याकडून ठेवा म्हटले. म्हटले नाही नाही बाबा ते नको मला, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, तुझे हे काय देऊ. आता तिथं आमच्यासारखे पाहिजे होते हो. मग तर सोडलेच नसते. पण संतांचं वैराग्य महाराज
जोग महाराज म्हणतात मला नको. त्यावेळेला सारडा शेठ असे म्हटले की बाबा बुवा, या काळात तुम्हाला एक रकमी 1,00,000 रुपये देणार या जगाच्या पाठीवरती शेठ कुणी सापडायचं नाही म्हटले. जोग महाराजांनी उत्तर दिलं, म्हटले तुझ्या 1,00,000 रुपयाला एकाच वेळी लाथाडणारा जगाच्या पाठीवरती बाबाही तुला सापडायचं नाही म्हटलं. अर्थात संतांचं वैराग्य धनासंबंधी, संतांचं वैराग्य देहासंबंधी होतं. संतांचे देहावरती सुद्धा प्रेम नव्हतं, कारण त्यांना माहित होतं हा देह नाशिवंत, मळामूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे वगैरे वगैरे. संतांची आसक्ती विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. आमचं चित्त प्रपंचापासून सुद्धा विटलंय आणि म्हणून ते भोग त्यांना आवडत नव्हते. दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रुपे. महाराज म्हणतात आम्हाला तेच नाही, परमामृता नाही चाड, अप्सरा द्वाड वाटती त्या. का महाराज अप्सरा वाटवतात त्या? तुकोबारायांचा एक अभंग आहे त्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची अपरी आम्हा पुढे. आम्हाला सगळ्या बाया आता अस्वली सारख्या वाटतात, तुकोबारायांचं प्रमाण आहे. अप्सरा दुवाड वाटत त्या, आम्हाला अप्सरा सुद्धा नको. त्या शुकमुनींच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. शुकमुनी म्हणजे ज्यांची वैराग्याची उपमा दुसऱ्याला दिली जाते. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, म्हणजे शुकमुनी वैराग्याचे महामेरू. त्यांना इंद्रानी छेडण्याकरता अप्सरा पाठवली. ती अप्सरा आली, शुकमुनींना छेडू लागली, शुकमुनींना उठू लागली. म्हटले उठा, म्हटले उठा. ध्यान धारणेचा भंग करू लागली. म्हटले काय 16-17 वर्षाचे कुमार अवस्थेतले तुम्ही, उठा म्हटले. तुम्हाला कळत नाही का 16 वरीच असं नाही म्हटली बरं का ती. तुम्हाला कळत नाही का हे कुठं परमार्थाचं वय आहे का? उठा म्हटले. त्यांचं ध्यानातून ते उठले आणि म्हटले काय झालं माते? तर त्या अप्सरेने असं सांगितलं, अहो काय तुम्ही परमार्थ करता ह्या वयामध्ये? अहो माझ्याकडे बघा मी किती सुंदर आहे, माझ्या रूपाकडे पहा मी किती सुंदर आहे. त्यावेळेला शुकमुनी असं म्हटले, माते तुझं सौंदर्य आतमध्ये काय आहे ना, हे माझ्या आईच्या उदरात 12 वर्ष लपून पाहिलंय. ते शुकमुनी आईच्या उदरात 12 वर्ष लपले होते. ब्राह्मणाचं पोर एक खेळासी ब्याले, ते 12 वर्षे लपाल रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गे. तुझ्या उदरात काय आहे हे 12 वर्ष सांगू का आपल्याला? सगळ्यांच्या आतमध्ये तेच आहे. म्हणून तुम्ही ऐश्वर्या राय पहा, नाही तर कोणी पहा, सगळ्यांच्या. अहो देवाने उपकार केले का आपल्याला कातड दिलंय. ते जर दिलं नसतं ना तो कोणीच कोणत्याच रूपाचा अभिमान केला नसता. आपण पिक्चर मधले हिरोईन पाहतो, कशाला पाहतो? बाबा तुझीच बायको पाय का, तिच्यामध्ये तेचे आणि हिच्यामध्ये तेचे. अर्थात तुझं जे सौंदर्य आहे ते 12 वर्ष आईच्या उदरात लपून पाहिलेलं आहे. मग तू काय ते सांगती? तर तिने असं उत्तर दिलं, महाराज तुम्ही जे सौंदर्य सांगताय ना, ते तुम्ही जे सांगताय ना गलिच्छ हे आतमध्ये, हे तुमच्या आईचं उदर सांगताय. माझं उदर तसं नाही. त्यांनी पोट फाडलं, सुगंधी द्रव्य दिसली, नाना तऱ्हेचा सुगंधी वास यायला लागला. त्या सुवेळेला सुद्धा शुकमुनी उत्तर देतात, म्हटले माते हे जर मला अगोदरच माहित असतं ना तर तुझ्याच उदरात जन्म घेतला असता. याला वैराग्य म्हणतात महाराज, हे वैराग्य म्हणतात. म्हणून परमामृता नाही चाड, अप्सरा दुवाड वाटती त्या. महाराज म्हणतात आम्हाला अप्सरा सुद्धा दुवाड वाटतात. दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे. विठोबा रखुमाई तेज विठोबा रखुमाई, ओ बार रखुमाई, बार रखुमाई, जय विठोबा रखुमाई, बार रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्रीमन्निवृत्तीनाथ. आढळ वैराग्य प्रगटे अंगी बसता संगी संतांची या. दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे. परमामृता नाही चाड अप्सरा द्वाड वाटती त्या. यथामती आता अवकाश.
महाराजांनी या अभंगात असं सांगितलंय की आम्हाला संतांची संगती प्राप्त झाली आणि त्याच्यातून आम्हाला वैराग्य प्राप्त झालं. ते वैराग्य दिव्य भोगाच्या संबंधाने सुद्धा प्राप्त झालं. ते वैराग्य परमामृताच्या संबंधाने सुद्धा प्राप्त झालं. ते वैराग्य अप्सरांच्या संबंधाने सुद्धा प्राप्त झालं. महाराज म्हणतात ठीक आहे, तुम्ही हे दिव्य भोगाचं सांगितलं, पण का हो महाराज, तुम्ही या इहलोकातलं सुख मात्र भोगताय की नाही प्रपंचाचं? तर महाराज म्हणतात, निळा म्हणे इहलोकीचे भोगते साचे वमनापरी. आम्हाला इहलोकातले भोग, इहलोकातल्या आतला प्रपंचामधले जे भोग आहे ते आम्हाला प्रमाणे देता येतील. महाराज वांतीप्रमाणेच नाही तर कुत्र्याच्या वांतीप्रमाणे वाटतात. नुसते कुत्र्याच्याच वांतीप्रमाणे नाही तर कुत्र्याच्या ताज्या वांतीप्रमाणे वाटतात. उठळून वैराग्य नेणे हा त्रिवर्ग आईसा सांडणे, जैसे वमुनिया सुनिया आत्ताची गेले. सांगा बरं, एखादी पंगत बसली, पंक्तीमध्ये 24 कॅरेट सोनं टाकून बनवलेली खीर आहे. सोन्याचं पाणी टाकून, 24 कॅरेट सोन्याचं पाणी टाकून बनवलेली खीर आणि पंक्तीमध्ये वाढली. कोण खाणार नाही? सगळे खातील. सगळ्यांनी खाल्ली. तो मालक दयावान होता, त्याने कुत्र्यालाही चारली, त्याच्या कुत्र्याला. दुसऱ्या दिवशी मात्र ती माणसाला पचली पण कुत्र्याला पचलीच नाही. मग आता मात्र दुसऱ्या दिवशी माणसाला भूक लागली आणि तो भुकेच्या विवंचनेत एक माणूस निघाला आणि त्याने कालचंच कुत्रं ओकताना पाहिलं, वोमिट करताना. त्याला असं वाटलं, बाबा एवढी मागाची खीर उकू राहिलं. ह्याच कुत्र्याने काल 24 कॅरेट सोन्याची खीर खाल्ली. मग आता याला भूक लागलेली, तो विचार करेल का होती खीर थोडीशी आपण आता 24 कॅरेट सोनं टाकलेली? नाही ना, नाही विचार करणार ना. हा, उठळून वैराग्य नेणे हा त्रिवर्ग आईसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताचे गेले. ऐका, प्रपंचामध्ये सुख नाहीये हे संतांना माहित होतं, म्हणून इहलोकातलं सुख सुद्धा आम्हाला काही वाटत नाही, ते वमनापरी वाटतं. का? प्रपंच दुःखरूपे. मी नेहमी सांगत असतो, एक वाक्य लक्षात ठेवा, प्रपंच दुःखरूपी ही गोष्ट बाजूला ठेवा, प्रपंचात केलेली कल्पना सुद्धा जीवाला दुःख देते. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला असं वाटतं की प्रपंचामध्ये फार सुख आहे. मला लग्नाच्या आधी बरेच लोक म्हणायचे, 5 वर्ष झाली मला लग्नाला, लग्नाच्या आधी बरेच लोक म्हणायचे मला की बाबा तुम्ही चांगले बोलतात, एक पाठी होतो ना मी, एक पाठी आहे, चांगले बोलतात, अहो तुम्ही माझं ऐका, लग्न करू नका. अहो पा, ज्यांनी लग्न केलं नाही तो म्हणजे जो ब्रह्मचारी राहिला तो देशाचा पंतप्रधान झाला, योगी आदित्य युपीचा मुख्यमंत्री झाला. तुमच्याच संप्रदायामध्ये काही महाराज लोक ब्रह्मचारी म्हटले, अहो पावड्याने पैसा ओढताय म्हटले. काय सांगू तुम्हाला, मला सांगायचे, मला असं वाटायचं स्वतः माझ्या करता प्रपंचात, मला सांगतात की बाबा नको नको नको. मग काय, संतांच्या शब्दावर विश्वास नाही, त्यांनी तर ओरडून सांगितलं होतं, संसार दुःख मूळ. पण कीर्तनकारांचा तरी कुठं विश्वास त्या शब्दावर? पडलो मी त्याच्यामध्ये, अटकलो त्या बंधनामध्ये. आता मात्र कोणी जर विचारलं आता कसं वाटतंय, मी म्हणतो आता बस काय, आता तुम्ही त्याचं वर्णनच करू शकत नाही. आता प्रपंचामध्ये सुखाचा फक्त आभास आहे, शाश्वत सुख. मी सांगू आपल्याला, वेदांत शास्त्राने एक कल्पना केली, विचार करावं. प्रकाशमय अवस्थेमध्ये एक दोरी चमकली. वेदांत शास्त्रात कल्पना आहे बरं का, रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. प्रकाशमय अवस्थेमध्ये एक दोरी चमकली आहे. त्या दोरीला 2 लोक पाहतात, एक विवेकी पुरुष नाम संत आहे आणि एक जीव आहे. जीवाला अज्ञानाने असं वाटतं की ते दोरी नाही सर्प आहे. जीवाला काय वाटतं? अज्ञाने म्हणून सर्प आहे. पण संतांना ज्ञान प्राप्त आहे म्हणून संत म्हणतात ती दोरी आहे, संत म्हणतात दोरी आहे, आणि जीव म्हणतो सर्प आहे. संत म्हणतात अरे बाळा थोडस जवळ जाऊन बघ, मग कळेल दोरी आहे का सर्प आहे. संत त्याच्या जवळ जातात, जीव त्याच्या जवळ जातो. जीव जवळ जातो पण त्याचं तिथेही मन भरत नाही. मग त्याला अगदी हात लावून पाहतो आणि मग कळतं की तुम्ही म्हणत होते बरोबर, ही दोरीची. संतांनी लांबून ओळखली दोरी आहे आणि जीवाला जवळ जाऊन अनुभव घ्यावा लागला दोरी आहे, आणि मग कळालं ती दोरी आहे. प्रपंचाचं तसंच महाराज, प्रपंच खोटा हे संतांनी लांबूनच ओळखलं होतं, आणि प्रपंच खोटा आहे याचा अनुभव घेण्याकरता जीवाला जवळ जावं लागलं. पण अनुभव घेताना जीवाची वयाची 90 वर्ष संपलेली असतात आणि मग कळतं की प्रपंच खोटा आहे. म्हणून प्रपंचात केलेली कल्पना सुद्धा दुःख देते आणि परमार्थात केलेली कल्पना सुद्धा सुख देते. परमार्थात कोणतीही कल्पना करा सुख प्राप्त होईल. सांगतो मी आपल्याला, आपल्या गावात पुढच्या महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह, अशी नुसती कल्पना जरी आली, दुःख होईल का सुख? अहो प्रत्येकाला सुख होतं. ज्याच्या सप्त्याशी काही देणं घेणं नाही त्याला निदान पंगत मिळेल या दृष्टीने तरी सुख होतं. पण प्रपंचातली कल्पना करा
प्रपंच करू नका, कल्पना करा तरी दुःख होईल. मी उदाहरण देतो आपल्याला. एक म्हातारी 70-85 वर्षाचे असे बस झोपले, त्यांना आयुष्यभर मूलबाळ काही झालं नाही. आणि मग एक दिवस असंच जेवण करून 12-1 वाजेच्या दरम्यान रात्री म्हातारीला म्हटलं, का ग आपल्याला एखादा मुलगा झाला त्याला कुठं झोपवायचं. म्हातारीला वाटलं व आयुष्यभर आपल्याला काही झालं नाही, या वयात कसं काय होईल. म्हटले काय सांगता येतं बाबा, तो कीर्तनकार सकाळी बोंबलत होता, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपा तमहम वंदे परमानंद वादवम. म्हटले कृष्णाच्या मनात आलं तर मुक्यालाही वाचा आणू शकतो, लंगड्यालाही गिरी गोवर्धन पर्वत चढू शकतो. मग तुला मला मुलगा का देणार नाही. म्हटले अगं पण तयारी करून ठेवायला नको कुठं झोपवायचं. म्हटले असं म्हणतं का, सारखा बाजूला मध्ये झोप. दुसरा एखादा झाला तर दुसरा एखादा. म्हटलं अहो एक व्हायची पंचायत आणि आता 2-2 कस काय. म्हटलं आता याच्या कुठं नादी लागायचं. म्हटले सारखा इथं झोपू. का ग एखादी कन्या भागीरथी अशी मुलगी झाली भागीरथी सारखी तर. म्हटलं आता काय करावं, सारखा बाजूला. असं म्हटल्यावर त्याचा खुबा मोडला, पडला तो खुबा मोडला. आता खुबा मोडला त्याचा. मला आता उत्तर द्या, असलेल्या मुलांनी खुबा मोडला का नसलेल्या. हा, मुलगा प्रत्यक्षात होता का. मुलाची केलेली होती ती फक्त कल्पना, फक्त कल्पना. अहो आता नसलेले मुलं जर खुबे मोडू लागले, असलेल्यांकडून काय अपेक्षा करायची. नसलेलेच खुबे मोडतात आणि असलेल्याकडून लोक अपेक्षा करतात माझा मुलगा सांभाळत नाही. बाबा प्रपंचात केलेली कल्पना सुद्धा दुःख देते. सांगू का आपल्याला, सुख शब्द जर तुम्ही प्रपंचात शोधत असाल तर तो तुम्हाला सापडणं शक्यच नाही. कारण सुख आनंद प्रपंचात शोभतच नाही, ते परमार्थामध्ये शोभणारे शब्द आहे. सोन्याचं जर दूध आपल्याला जमा करायचंय वाघिणीचं तर भांड कशाचं लागतं. सोन्याचं भांड लागतं ना. म्हणजे मी ऐकलेलं आणि तुम्ही ऐकलेले, प्रत्यक्षात प्रयोग केलेला नाहीये कोणी. मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे, मला कुठेतरी कोणीतरी प्रयोग करावा असं वाटते. फक्त सोन्याचं भांड मी देणार, प्रयोग मी नाही करणार. सोन्याचं भांड तुम्ही म्हणाल एवढा मोठा प्रयोग आहे. भांड तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं. कसलं, सोन्याचं. जेवढं म्हणाल तेवढं, एवढं घ्या, एवढं घ्या, एवढं बस का. एवढं भांड तुम्हाला देईल. पण प्रयोग कोणी, तुम्ही म्हणाल एवढं भांड तुम्ही, एवढं सोनं महाग झालं कुठून आणणार. त्याची काळजी नका करू, घरी बायको सोन्याच म्हणते मला. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात ते वाघिणीचं दूध जर सोन्याच्याच भांड्यात शोभतं, कारण इतर भांड्यात घेतलं तर ते दूध छिद्र पाडून जातं. ते जर सोन्याच्याच भांड्यात शोभतं ना, तसा सुख आनंद हे शब्द परमार्थाच्याच भांड्यात शोभतात, प्रपंचाच्या शोभत नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल. आचार्यांनी प्रतिपादन करताना केलंय महाराज, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवे ब्रह्मैव नापरहा. ब्रह्म एक मात्र सत्य आहे या जगात, आणि बाकी जगत काय झालं. बाकी सगळा जगत, सगळा प्रपंच हा खोटा आहे, अशा प्रकारचं वचन आहे. म्हणून या प्रपंचात असलेली सुख सुद्धा खोटा आहे. ते भासत असलं तरी ते खोटा आहे. म्हणून निळोबाराय म्हणतात, या इहलोकातले भोग सुद्धा वाटणारे भोग नाहीये. म्हणून निळा म्हणे इहलोकीचे भोग ते साचे वमना परी दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे यथामते यथा अवकाश. मला वाटतं टाइम झालेला आहे आता 9:15. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, गायक वादक मंडळींचं, आयोजकांचं, सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि काही चुकलं असेल माझ्याकडून तर ते तुम्ही झोळीत घ्या, जे बरोबर असेल ते तुम्ही स्मरणात ठेवा. काही चुकलं असेल तर ते मला परत करा, मी फेकून देतो पुढे जाऊन, मला त्याचं काय करायचं. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण संतांना धरून चाललो पाहिजे. महाराज आपल्याकडे जे गोंदवलेकर महाराजांचा जो उत्सव होतोय, तो उत्सव आपल्या इथून पुढे चांगला वाढला पाहिजे. आणखीनही लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग अन्नदान असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची सेवा आपल्या वाट्याला येऊ, ती सेवा आपण करावी. संतांची सेवा करणारी कमी पडत नाही महाराज, कमी पडत नाही. कारण त्या संतांच्या सेवेमध्ये ताकद आहे. इतकं देतात ना, तर कल्पांती ही सरेना कृपा दान केले संते. त्यांनी जर दान केलं तर इतकं करतात की कल्पंतात सुद्धा कधी सरत नाही. म्हणून त्यांची सेवा करा, संतांची सेवा करा. भगवान परमात्म्याला कधी आयुष्यामध्ये विसरू नका, कारण करता करविता सगळा
तोच आहे, त्याला विसरायचं नाही. नामस्मरण मात्र प्रत्येकाने करायचं. रोज ज्ञानेश्वरीतली एखादी उभी तरी वाचावी, रोज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एखादा अभंग तरी वाचावा आणि आपलं जीवन कृतकृत्य बनवावं. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 आले इहलोकी
जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलेले पुढे वेडे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका माने ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जय जय ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान उभे राहा सगळे उभे राहा येत नाही सुरुवात